धम्मवंदनी भगिनींनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या अभ्यासाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा करीत आहोत आणि तो प्रश्न पुनर्जन्माशी निगडीत आहे. आणि पुनर्जन्म लक्षात येण्यासाठी म्हणून या देशातली एकंदरीत तात्विक परंपरा आणि बुद्धाचं स्वतःचं अनुभवजन्य ज्ञान हे थोडंसं लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. या देशातली पारंपरिक जी काही शिकवण आहे, जी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पसरलेली आहे, ती प्रामुख्यानं आत्म्याशी संबंधित आहे. आणि आत्म्याचं स्वरूप आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की जो अजर आहे म्हणजे वृद्ध होत नाही, अमर आहे म्हणजे मरत नाही, कुठल्याही प्रकारे त्याच्यात परिवर्तन होत नाही, तो चिरंतर असतो, कायम टिकणारा असतो, ही आपण कल्पना मागच्या वेळेस बघितलेली होती. आणि मनुष्य जे कर्म करतो शरीरानं, वाचेनं आणि मनानं, त्याचा त्या आत्म्यावरती परिणाम होतो आणि त्याप्रमाणे आत्मा सुखदुःख भोगतो, अशी कल्पना आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. आणि त्यावरती माणसाचं जीवन अवलंबून आहे, भविष्यातील विशेषतः त्याचा पुनर्जन्म अवलंबून आहे. आणि त्यातूनच एक महत्त्वाची जी सिद्धांताची बाब मांडली गेली ती अशी की मनुष्य या पद्धतीनं 84,000 जन्मातून जातो, 84,000 योनीतून जातो, तेव्हा कुठे तो मुक्त होतो, त्याला आधीमध्ये मुक्तीचा काही मार्ग नाही. आता ह्या गोष्टी किती सत्य आहेत, किती असत्य आहेत हे समजणं मोठा अवघड आहे. आणि बुद्धानं आत्मा नाकारला, परंतु पुनर्जन्म मानला. म्हणून भारतीय माणसामध्ये फार मोठा गोंधळ आहे की आत्म्याशिवाय पुनर्जन्म होऊच कसा शकतो. तर ते आपण मागच्या वेळेपासून जरा पाहतो आहोत. आपण आत्म्याची आणि कर्म कसं होतं त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. आता कर्माचा सखोल अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी बुद्धानं जे काही माणसाच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण केलेलं आहे, सत्य जाणलेलं आहे, ते थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये फक्त एकच वाक्य लिहिलं आहे. काय म्हटलं त्यांनी? आत्म्याच्या बाबतीत 4 सिद्धांत मांडले होते. हिंदू कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावरती आधारलेला आहे, ते मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. हा ब्राह्मणी हिंदू कर्म सिद्धांत आत्म्याच्या जन्मावरती आधारलेला आहे, तोच आत्मा वारंवार जन्म घेतो. हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताप्रमाणे माणसानं कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे आत्म्यावर होणारा, कर्त्यावर होणारा, आणि दुसरा परिणाम म्हणजे आत्म्यावर होणारा. आणि चौथी गोष्ट सांगितली होती की जेव्हा मनुष्य मरतो त्याचा आत्मा त्याला सोडून जातो, त्यावेळेस त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि त्याप्रमाणे त्याचा पुनर्जन्म होतो. एवढं बाबासाहेबांनी याच्यात लिहिलं. आणि मग पुढे काय लिहिलं आहे? हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणासह बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे आहे. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. मग आता बुद्धाचा कर्मसिद्धांत याच्यात काही स्पष्ट केलेला नाही, तो समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला कर्म कसं घडतं माणसाच्या हातून ते पाहण्यासाठी बुद्धाच्या मूळ शिकवणीकडे गेलं पाहिजे की माणसाचं अस्तित्व बुद्धानं कसं मांडलेलं आहे.
मनुष्य शरीर आणि मन याचा बनलेला आहे. हे बुद्धाच्या धम्मातलं पहिलं प्रतिपादन आहे. त्याला म्हटलं आहे नाम रूप. हिंदू आत्मा आणि रूप म्हणतात, शरीर आणि आत्मा. बुद्ध धर्मामध्ये नाम आणि रूप म्हटलेलं आहे. परंतु बुद्ध धर्मामध्ये नाम जे म्हटलेलं आहे ते आत्म्यासारखं नाही. ह्या नामाचे सुद्धा 4 भाग आहेत. नाम म्हणजे मन, नाम म्हणजे चेतनाशक्ती वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर नामाचे सुद्धा 4 भाग आहेत. या भागांना स्कंध असं म्हणतात, खंद. त्यामुळे माणसाचं शरीर रूप हा एक भाग आहे, एक खंद आहे किंवा स्कंद आहे. आणि मग आणखी नाम या संज्ञे अंतर्गत 4 गोष्टी आहेत. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जाताच येत नाही. काय भानगड आहे? रूप आहे आपल्याला माहीत आहे. रूप आहे म्हणून वेदना होते. वेदना म्हणजे फिलिंग, जाणीव, संवेदना. शरीर आहे म्हणून संवेदना होते. शरीर नसेल तर संवेदना होऊ शकत नाही. मग संवेदना कशी होती? तर शरीराचंही पुन्हा पृथक्करण केलेलं आहे की शरीराला इंद्रिय लाभलेली आहेत आणि प्रामुख्यानं 5 इंद्रिय प्रमुख मानली जातात, प्रधान मानली जातात. कोणती 5 इंद्रिय माणसाच्या जवळ? एक तर डोळे आहेत, चक्षु. कान आहेत, त्याला श्रोत म्हटलेलं आहे. जिव्हा आहे, तर घ्राण आहे, नाक आहे. घ्राण म्हणजे नाक, वास घेण्याचे, गंध घेण्याचे इंद्र. जिव्हा चव घेण्याचं इंद्रिय. आणि काया, शरीर म्हणजे विशेष करून त्वचा, स्पर्श करण्याचं इंद्रिय. माणसाचा बाहेरच्या साऱ्या जगाशी संबंध येतो तो ह्या 5 इंद्रियांच्या माध्यमातून. ठोस ठळक गोष्टी मनुष्य डोळ्यांनी पाहतो. ठळक गोष्टी जाणण्याचा, अनुभवण्याचा दुसरा काही मार्ग आहे का? ज्याला डोळेच नसतील तो ठळक गोष्टी बघू शकतो का? तो अनुभवू शकत नाही. माहिती होते पण तो अनुभव मात्र अजिबात असत नाही. त्या वस्तूला आकार आहे, त्याला रंग आहे, त्याला रूप आहे, त्याची काही विशिष्ट वैशिष्ट्य आहे, असं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये असतं. तर हा अनुभव माणसाला डोळ्याच्या माध्यमातून होतो. मग डोळ्याचं कार्य कसं चालतं हे आजचं विज्ञानही आपल्याला सांगतं की अगोदर डोळं हे एक विशिष्ट भिंगासारखं आहे. तर त्याला कॅमेऱ्याच्या त्या लेन्सची उपमा दिलेली आहे. कॅमेऱ्याच्या लेन्ससारखं हे डोळ्याची रचना वगैरे आहे, कॅमेऱ्यासारखे. म्हणजे कॅमेरा निर्माण झाला तो डोळ्याच्या रचनेवरून. माणसानं आपलं डोकं तिथे वापरलं की जर डोळं असं काम करतं, डोळ्याचं कार्य असं चालतं, तर आपण त्यापासून यंत्र निर्माण करू शकतो. म्हणून कॅमेरा निर्माण झाला. आता कॅमेरा निर्माण झाला म्हणून आपल्याला डोळा समजायला लागला. कॅमेरा निर्माण झाला नसतं तो डोळा कळणंही मोठं मुश्किलच होतं. ही परिस्थिती आहे. तर समोरच्या रूपावरती जो काही प्रकाश पडलेला असतो त्या प्रकाशाची किरणं परावर्तित होतात आणि तीही आपल्या डोळ्यामध्ये जातात. डोळ्याचं हे भिंग जे आहे त्या भिंगाच्या आतमध्ये गेल्यावरती त्या पडद्यावर त्याची प्रतिमा उमटते. ती उलटी प्रतिमा असते आणि सवयीनं आपल्याला ते सुलटं दिसत असतं. म्हणून त्या प्रतिमेची संवेदना मग मेंदूकडे जाते आणि मेंदू त्या विशिष्ट गोष्टीला जाणतो, ओळखतो. ते असं असं रूप आहे याची खात्री पटते आणि त्याप्रमाणे आपल्याला जाणीव होते. म्हणजे पाहण्याची क्रिया ही अशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीनं घडते. हे कोणाच्या हातामध्ये नाही. डोळा शाबूत असेल तर असंच होणार आणि ही बिघडला तर मग दुरुस्ती होते त्याच्यामध्ये. आणि ती दुरुस्ती करूनही मनुष्य डोळ्याचं काम
पूर्वत करू शकतो. तर डोळे हे माध्यम आहे ज्यामधून माणसाला रूपाचं आकलन होतं आणि त्या प्रत्येक रूपाला माणसानं ओळख दिलेली आहे, आयडेंटिटी दिलेली आहे, पहिचान दिलेली आहे. परंतु रूप हे पाहिलं की जी त्याला जाणीव होते त्याला वेदना म्हटलेलं आहे. पाहण्याची जाणीव म्हणजे पाहण्याची वेदना. आता त्या वेदनेमध्ये सुद्धा 3 भाग आहेत. पाहणं आपल्याला सुखकारक वाटतं का, चांगलं वाटतं का? जर वाटत असेल तर ती सुखकारक वेदना आहे. सुंदर असेल, देखणं असेल, काही प्रदर्शनीय असेल, तर अशी ह्या गोष्टीचा आपल्या मनावरती मग परिणाम होतो. ही क्रिया झाल्यानंतर तो परिणाम सुखकारक असतो किंवा दुःखकारक असतो. त्या सुखकारक किंवा दुःखकारक परिणामाला वेदना म्हणतात. डोळे नसणाऱ्या माणसाला किती सुंदर दृश्य दिसलं तरी त्या दृश्याचा जो काही सुखकारक अनुभव मनुष्य घेतो, आनंद होतो, त्याला प्रसन्नता वाटते, ती त्या आंधळ्या माणसाला वाटू शकते का? तो आयुष्यभर तो अनुभव कधी घेऊ शकणार नाही. ती वेदना त्याला जाणवणार नाही. हे बरोबर आहे. डोळस माणसाला ती वेदना जाणवेल. वाईट दृश्य दिसलं, आंधळ्या माणसाला त्याचं काही घेणं देणं नाही. त्याला प्रत्यक्ष त्याच्या मनामध्ये ती वेदना म्हणजे संवेदना चांगल्याची किंवा वाईटाची निर्माणच होणार नाही. पण तो डोळस माणसाच्या मनामध्ये ते निर्माण होते. म्हणून ही क्रिया कोणाला थांबवता येत नाही. रूप बघितलं की माणसाला एक तर ते आवडतं किंवा नावडतं. आवडतं तेव्हा ते सुखकारक वाटतं, नावडतं तेव्हा ते दुःखकारक वाटतं. काही अशाही गोष्टी असतात आवडतही नाहीत आणि दुःखकारकही वाटत नाहीत, त्या मग त्रयस्थ म्हटल्या जातात. असुख अदुःख वेदना असं त्यातलं म्हटलं जातं. तर माणसाला वेदना म्हणजे संवेदना, सुख दुःख, दुःखही नाही सुखही नाही, अशा 3 प्रकारच्या वेदना माणसाला जाणवतात. ह्या वेदना माणसाच्या जिवंतपणाची साक्ष आहे आणि ह्या वेदना माणसाच्या जीवनावरती प्रभाव टाकत असतात. म्हणून डोळ्यांनी पाहून या वेदना निर्माण होतात, कानानं ऐकून निर्माण होतात. म्हणजे परिणाम तोच आहे. स्वर आला, कानाच्या पडद्यावरती आढळला, तिथून मग संवेदना मेंदूकडे गेले, मेंदूने त्याची पहिचान केली आणि तो मग आवडतो किंवा नावडतो. स्वरही आपल्या आवडीचा असतो, सुखकारक. स्वरही नावडीचा असतो, दुःखकारक. काही स्वर असे असतात त्यातून सुखही होत नाही, दुःखही निर्माण होत नाही. म्हणून वेदना जशी डोळ्याच्या माध्यमातून जाणवते तशी कानाच्या माध्यमातून जाणवते, तशी नाकाच्या माध्यमातून जाणवले घ्राण, सुगंध, दुर्गंध, ती वेदना आहे. त्यातही सुखदुःख आहे, त्याची जाणीव माणसाला होते. जिभेच्या माध्यमातून चव कळते, म्हणजे तीही सुखाची किंवा दुःखाची वेदना आपल्याला जिभेच्या माध्यमातून कळते त्या पदार्थाची. हे बरोबर आहे ना. आणि त्वचेला स्पर्श होतो, त्या स्पर्शामधून सुखकारक स्पर्श, दुःखकारक स्पर्श असं म्हणे जाणतो. म्हणून हे रूप जे आहे त्या रूपाच्या माध्यमातून वेदना निर्माण होते. सुख किंवा दुःख याची अनुभूती येते, याची जाणीव होते. हे जे बुद्धानं सांगितलेलं आहे ते आपल्या अनुभवामध्ये खरं ठरतं की खोटं ठरतं? हे खरं वाटतं की खोटं वाटतं? आपल्या अनुभवाचा प्रश्न. आत्म्याचा इथे काही संबंध नाही, बदलतो की नाही बदलत काही संबंध नाही. ते हा आपला नित्याचा अनुभव आहे. आणि हे खरं आहे. ह्या वेदनेमुळं, ह्या जाणीवेमुळं, ज्याला संवेदना असंही म्हणतात, त्या त्या वस्तूची, त्या त्या गोष्टीची पहिचान होते, ओळख पडते. माणसाने त्याला नाम दिलेलं आहे, त्याचं नामकरण केलेलं आहे. हे बरोबर आहे. आणखी खोलात जायला पाहिजे. नामकरण कसं केलेलं आहे?
रूप बघून त्या प्रत्येक रूपाला नाव दिलेलं आहे, प्रत्येक आकाराला नाव दिलेलं आहे, काही ना काही त्याची ओळख ठरवलेली आहे. म्हणजे ओळख, वस्तूची ओळख. स्वर, स्वराची ओळख आहे. संगीतशास्त्र त्याच्याशी संबंधित आहे. किती प्रकारचे स्वर आहेत, कसे आहेत, काय ते होते. स्वरालासुद्धा पहिचान दिलेली आहे, ओळख दिलेली आहे. गंध, त्यालासुद्धा ओळख दिलेली आहे. चव, चवीलासुद्धा ओळख दिलेली आहे. दिली ना ओळख. आणि स्पर्श, स्पर्शालाही ओळख दिलेली आहे. आणि ती ओळख कशी दिलेली आहे? विशिष्ट स्पर्शाला विशिष्ट नावं दिलेली आहे, एक पहिचान दिलेली आहे. अशा प्रकारे संज्ञा निर्माण होते. ह्या संपर्कात आल्यानंतर जाणीव होते, त्याला वेदना म्हटलेलं आहे. त्या जाणीवेतून त्याची पहिचान होते, आयडेंटिटी होते. ती काय गोष्ट आहे तिचं नामकरण केलं जातं, त्याला संज्ञा म्हटलं जातं. माणसाच्या एकंदरीत समजदारीची ही प्रक्रिया आहे. अशा पद्धतीनं मनुष्य विश्व समजतो, जग समजतो. आपल्या बाहेरची प्रत्येक गोष्ट समजण्याची प्रक्रिया अशा पद्धतीनं घडते. हे बुद्धानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हा माणसाचा अनुभव आहे की नाही? हा प्रत्यक्ष माणसाचा अनुभव आहे. आणि मग बुद्धानं पुढे सांगितलं की एवढ्यावरती भागत नाही, तर हे आकलन करणारी, ते धरून ठेवणारी, पकडून ठेवणारी आणखी एक चेतनाशक्ती आहे, तिला विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून मनुष्य ह्या 5 गोष्टींच्यामुळं जगतो, 5 गोष्टींच्यामुळं अनुभवतो, 5 गोष्टींच्यामुळं अपेक्षा बाळगतो. ह्या 5 गोष्टींनी त्याचं सारं जीवन नियंत्रित केलेलं आहे, चालवलेलं आहे. ही बुद्धाची भाषा आहे आणि ही विज्ञानाशी अतिशय सुसंगत आहे. इथे आत्म्याचा कुठलाही संबंध येत नाही. शरीर हा ठोस पदार्थ आणि मन ह्या अदृश्य गोष्टी, परंतु त्या सत्य आहेत, कारण आपला तो अनुभव आहे. उदाहरणार्थ, वेदना पाहता येते का? सुखाचा आकार कोणता? सुखाचं रूप कोणतं? नाही सांगता येत. दुःखाचा आकार काय? पत्ता नाही. असुख दुःख काही माहीत नाही. परंतु ते नाही असं आपण म्हणू शकतो का? सुख नाही म्हणू शकतो का? दुःख नाही म्हणू शकतो का? आणि डोळ्यांनी, कानाने, नाकाने, तोंडाने, त्वचेनं त्याचा अनुभव होतो, त्याचा उदय होतो, हे आपण नाकारू शकतो का? अजिबात नाकारू शकत नाही. त्यामुळं बुद्धानं माणसाच्या सत्य अस्तित्वाची इतकी पक्की मीमांसा केलेली आहे की असं हे माणसाचं जीवन आहे, पूर्णपणे निसर्गाशी संबंधित, विज्ञानाशी संबंधित, त्यापासून ते अलग नाही. आणि ही सारी किमया ज्या शक्तीमधून घडते त्याला म्हटलं आहे विज्ञान. चेतनाशक्ती म्हटलं आहे, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं आहे लाईफ कंटिन्युअम, एक संतती, जीवसंतती म्हटलेलं आहे त्याला, की तो एक प्रवाह आहे, चेतनाशक्तीचा एक प्रवाह आहे. आणि हा प्रवाह माणसाच्यामध्ये कार्य करत असतो, ऑपरेटिव्ह असतो, म्हणून त्याला नाम म्हटलेलं आहे. नामंच रूपंच. आता होतं काय? आपल्याला सुखकारक अनुभव आला तर आपली अवस्था कशी होते? सुखकारक अनुभव आला की आपली अवस्था कशी होते? म्हणजे असं काही वाटतं का काय असेल नसेल काही फरक पडत नाही? काही फरक पडत नाही अशी आपली मानसिकता असते का? काय मानसिकता असते? सुख जर झालं तर आपली मानसिकता अशी असते
आपल्याला ते पाहिजे, आपण ते धरून ठेवतो, अजिबात सोडत नाही. धरून ठेवतो, ते सोडत नाही. आता तसं ते धरून ठेवलं तरी राहत नाही, पटकन निघून जातं. पटकन निघून झाल्यावरती आपली भावना काय होते, काय वाटतं आपल्याला? हां, परत पाहिजे. बरोबर आहे. बरं, परत पाहिजे हे तेवढ्यापुरतं वाटतं की कायम वाटतं? माणसाची स्थिती असे की सुखकारक जे जे आहे ते कायम पाहिजे, ते तेवढ्यापुरतं नाही, कायम पाहिजे. ही कायम पाहण्याची जी काही ताकद माणसाच्या मनामध्ये आहे, ती ताकद ह्या विज्ञानामधून कार्य करते. ही जी चेतनाशक्ती आहे, एनर्जी आहे, ह्या एनर्जीच्या माध्यमातून ते होत असतं की सुखकारक ती एनर्जी धरून ठेवते, पुन्हा पुन्हा पाहिजे अशा प्रकारची त्यामध्ये एक लालसा निर्माण होते. त्याला बुद्धाच्या भाषेमध्ये तृष्णा म्हटलेला आहे. दुःखकारक असेल तर काय वाटतं? नको. नको एकदाच वाटतं का तेवढ्यापुरतं? जे जे दुःखकारक आहे ते ते कायम नको, तेवढ्यापुरतं नाही, कायम नको. ही एक प्रवृत्ती होते, एक वृत्ती होते. ती वृत्ती ह्या विज्ञानानं पकडून ठेवलेली असते. म्हणजे त्या एनर्जीचा वापर त्या पद्धतीनं व्हायला लागतो. एनर्जी त्या प्रकारे कार्यरत होते, ऑपरेटिव्ह होते असं म्हटलं जातं. दॅट एनर्जी ऑपरेट्स इन दॅट वे. त्यामुळं सुखकारक पाहिजे तर पाहिजे अशी ती एनर्जी काम करते. दुःखकारक असेल तर नको, अशा प्रकारची ती एनर्जी काम करते. सुखकारक दुःखकारक असं त्रयस्थ असेल तर त्याकडे तसं दुर्लक्ष करते. ते ज्यामधून सुखही होत नाही, दुःखही होत नाही, तिकडे मनुष्य कोणत्या नजरेनं पाहतो? काही घेणं देणं आहे, असो नाही तर नसो, तीही भावनाच आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या भावना ह्या विज्ञानामध्ये, त्या एनर्जीमध्ये कार्यरत असतात आणि ती एनर्जी त्याचं संचालन करत असते. पाहिजे, नको, असो नाही तर नसो, मध्ये त्रयस्थ भावना. तर हे विज्ञानाचं काम आहे. आणि ह्या माणसाच्या मग प्रवृत्ती होतात. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव होतो. त्याप्रमाणे तर वागण्याची, जगण्याची त्याची सवय होऊन जाते. तर सवय कुठे निर्माण होतात त्या लक्षात घ्या. हॅबिट फॉर्मेशन म्हणतात त्याला. हे हॅबिट फॉर्मेशन आपल्या सुखदुःखाच्या जाणीवेतून निर्माण होत असतं. आपल्याला हवं ते आपण करतो, पुन्हा पुन्हा करतो, ती इच्छा असते करण्याची, पुन्हा पुन्हा करतो आणि मग त्याची आपल्याला सवय होऊन जाते. त्यापासून आपण मग तुटत नाही, अलग कधी होत नाही. ते याला म्हणतात हॅबिट फॉर्मेशन. आणि या हॅबिट फॉर्मेशनचंच नाव आहे संस्कार. काही लक्षात आलं आपल्याला? संस्कार याला म्हणतात. खरंच बोलायचं हा संस्कार आहे. कसा होऊ शकतो संस्कार? आता खरं बोललं तर दुःखही निर्माण होतं. माणसाला वाटतं ते खरं बोलणं काही कामाचं नाही. दुःख निर्माण झालं ना, दुःखाशी संबंध आला की नको वाटतं, सुखाशी संबंध आला की होय वाटतं. ही परिस्थिती आहे. परंतु जेव्हा सुखाशी दुःखाशी संबंध येऊन ती वेदना आपल्याला जाणवते आणि खरं बोलण्याच्या संदर्भात आपण त्याचा वापर करतो, तेव्हा आपली मनस्थिती दोलायमान होते. खरंच बोललं पाहिजे का? मग खोटं बोलल्यानं काय बिघडतं? अशी दोलायमान परिस्थिती आहे ना, मग मनुष्य सोयीचं बघून ते बघतो. ही कर्म कसं घडतं ते पहा. मनुष्य आपल्या सोयीचं पाहतो. सिद्धांत काय आहे? खरं बोलायचं.
बरं खरं का बोलायचं? तर त्याचं कारण बुद्धिझममध्ये महत्त्वाचं दिलेलं आहे की आपण आपल्या सवयीप्रमाणे काही ना काही कृती करतो. डोळ्यानं पाहून कृती करतो, कानानं ऐकून कृती करतो, तोंडानं चव घेऊन कृती करतो, नाकानं वास घेऊन कृती करतो, शरीराच्या स्पर्शानुसार कृती करतो. ह्या साऱ्या कृती करण्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे, कंट्रोल आहे, तो मनाकडे आहे. त्या विज्ञानामध्ये, त्या चेतनाशक्तीमध्ये सामावलेला आहे. त्याला आपण मन म्हणतो. आणि म्हणून मन हे 6वं इंद्रिय मानलेलं आहे. 5 इंद्रिय चक्षु, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया, 5 इंद्रिय आणि 6वं मन. मन ह्या साऱ्यांचा कंट्रोल करतं, साऱ्यावरती नियंत्रण ठेवतं. नुसतं तेवढंच नाही तर मन त्याच्याही पलीकडे जातं. त्याची एक हॅबिट होऊन जाते, त्याची एक सवय होऊन जाते आणि त्याला संस्कार असं म्हटलं जातं. त्या संस्काराप्रमाणे ती चेतनाशक्ती सतत काम करत राहते. आता होतं काय, बुद्धाची भूमिका कशी आहे? आपल्या त्या चेतनाशक्तीवरती परिणाम कोणते होऊ द्यायचे आणि कोणते होऊ द्यायचे नाही, हा मुख्य प्रश्न आहे. माणसाला काय पाहिजे असतं कायम? तर सुख, दुःख नको असतं. मग आपल्या चेतनाशक्तीवरती कायम सुखच निर्माण होईल असं परिणाम झाले पाहिजेत, असे संस्कार झाले पाहिजेत. दुःख निर्माण होईल असे संस्कार निर्माण करून चालणार नाही. आणि मग ते करायचं असेल तर काही वागण्याचे, बोलण्याचे, करण्याचे संकेत ठरले जातात. त्याला आपण नीती म्हणतो. खरं बोलणं हे नीतीचं तत्त्व आहे. का? तर खोटं बोलण्याचा परिणाम दुःखात होतो, त्यातून चांगलं होत नाही आपल्याला माहीत आहे. आत्तापुरता वेळ टळेल, परंतु पुढे कदाचित त्याचा योग्य तो परिणाम होईल. त्यामुळे परिणाम काही टाळता येत नाही. आणि आपल्याला तर ते नको असतं, दुःख नको असतं. मग दुःख आपल्या हातून निर्माण होणार नाही, त्या संस्काराच्या अधीन आपण जाणार नाही. म्हणून आपल्या नीतीचं तत्त्व पाळावं लागतं जबरदस्तीनं आणि आपल्या मनाला तशी सवय लावावी लागते. त्या चेतनाशक्तीवर तसा परिणाम करावा लागतो, कारण पुढे दुःख निर्माण व्हायला नको. काही लक्षात आलं? म्हणून तात्कालिक तेवढं पुरतं वेळ मारून नेण्यासाठी आपण खोटं बोललो तरीही त्याचे परिणाम नाही ते कधी ना कधी होणारच आहेत. म्हणून चेतनाशक्तीवरती नकारात्मक प्रभाव पडायला नको, त्यातून दुःख निर्माण होण्याची प्रक्रिया जी होते ती घडायला नको. म्हणून आपल्याला ते परिणाम टाळण्यासाठी आपली सवय बदलावी लागते. आपल्याला एक विशिष्ट प्रकारे त्या शक्तीला वापरावं लागतं, तो संस्कार त्याच्यावरती करावा लागतो. म्हणून नीतीचं पालन करावं लागतं. व्यवहारामध्ये माणसाला ते पटणार नाही, कारण तो आपल्या सोयीचं पाहिल, त्यावेळेस काय काय उपयोगाचं आहे तेवढं पाहिलं पुढे जाईल. आणि म्हणून माणसाचं जीवन सुखदुःखानं भरलेलं असतं, कारण तो दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी करतो, सुख निर्माण करणाऱ्या गोष्टी निर्माण करतो आणि तसं संमिश्र जीवन तो जगत असतो. याच्यामध्ये जे करण्याचं पारडं जड होईल त्याप्रमाणे त्याचं जीवन तशा प्रकारचं घडेल. सुखकारक वागण्याची त्याची प्रवृत्ती जास्त असेल तर तो बऱ्यापैकी सुखी राहील. दुःखकारक वागण्याची प्रवृत्ती जास्त असेल तर तो गुन्हेगार होईल, आणखी काय होईल, नाना प्रकारचं दुःख निर्माण करेल. काही लक्षात आपल्याला? अशा तऱ्हेनं प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. हे जे माणसाच्या हातून घडतं त्याचं नाव आहे कर्म. काही लक्षात आलं? संपूर्णपणे ह्या विज्ञानाशी संबंधित ती क्रिया आहे आणि ती क्रिया या पद्धतीनं घडते. बुद्धानं वैज्ञानिक पद्धतीने ते सांगितलेलं आहे. आत्मा काय करतो, काय होतं, कशाचा कशाला पत्ता नाही, परंतु हा मात्र माणसाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग आहे. हा अनुभवाचा भाग असल्यामुळं हा सत्य आहे हे कबूल करावं लागतं. म्हणून कॉन्शियसनेस, चेतनाशक्ती, विज्ञान हे दुसरी अशी शक्ती आहे, वैश्विक शक्ती आहे, ज्या शक्तीच्या संयोगानं मनुष्य जीवन जगतो आणि त्याच्यावरती परिणाम हे अशा पद्धतीनं होतात. मनावरती परिणाम होतात आणि माणसाला तशी सवय लागते.
दारू पिणं वाईट आहे कोणाला माहीत नाही? तुम्ही पिणाऱ्याला विचारा ना, तोही चांगलं म्हणत नाही. मी अनेकांना विचारतो, कोणी चांगलं म्हणत नाहीत, वाईट आहे म्हणतात ते. मग तुम्ही का पिता? मग काय नाही, आदत से मजबूर, ही त्याची भावना. म्हणजे निश्चय करण्याची ताकद नाही, तो त्या सवयीच्या आधारे जातो. त्यामुळं संस्कार किती तगडे असतात ते पहा. हे संस्कार साधारणतः गर्भाच्या 3ऱ्या महिन्यापासून घडायला लागतात. 3ऱ्या महिन्यापासून जेव्हा चेतनाशक्ती जी आहे त्याचं मेंदूसारख्या अवयवात परिवर्तन व्हायला लागतं. म्हणजे रूप भौतिक पदार्थ गोळा करून त्याची रचना व्हायला लागलेली असते. आणि मग त्याप्रमाणे ती अंग प्रत्यंग माणसाची साऱ्या शरीराची जी अंग आहेत ती अंग तेव्हा आकारास यायला लागलेले असतात. मग ज्याप्रमाणे अन्नाच्या मुळे बाकीच्या गोष्टीमुळे शरीर वाढत जातं त्याप्रमाणे ते अंग जे आहेत ती मोठी होतात, वाढतात. म्हणून गर्भाशयापासून माणसावरती संस्कार घडत असतात. यहूदी मेनुहीन याचं नाव आपण ऐकलेलं आहे. कोण होता? यहूदी मेनुहीन. तो जगातला सर्वात श्रेष्ठ गिटार वादक होता. गिटार या संगीतामधला तो सर्वात श्रेष्ठ संगीतकार मानला जातो यहूदी मेनुहीन. म्हणजे एक्सेप्शनल, त्याच्यासारखा गिटार वादक झालेला नाही जगामध्ये. तो असं काय घडला त्याचं जे मेडिकल सायन्सच्या लोकांनी कारण सांगितले ते असं आहे की लहान वयापासून त्याची आई गिटार वाजवत असे आणि तासनतास गिटार वाजवत असे, क्लासिकल. तर त्याचे संस्कार त्या गर्भावरती झाले आणि तो असा एक्सेप्शनल, अगदी अद्वितीय गिटार वादक झाला, यहूदी मेनुहीन. अशा अनेकांच्या गोष्टी आहेत की त्या वयामध्ये संस्कार घडले तर माणसाचं चारित्र्य बदलतं. म्हणून त्या गर्भावस्थेपासून महिलेला फार जपावं लागतं. नुसती मेडिकल मदत घेऊन चालत नाही, मानसिक मदत फार घ्यावी लागते संस्कारांच्या दृष्टीनं आणि सतत पॉझिटिव्हिटी मेंटेन करावी लागते. ते एक वेगळं सायन्स आहे, तो काय आपला विषय नाही खरं म्हणजे आज. परंतु ह्या हॅबिट फॉर्म, संस्कार ज्याला म्हणतो आपण, संस्कार म्हणजे तसंच करण्याची प्रवृत्ती, तेच करण्याची प्रवृत्ती, त्यापेक्षा वेगळं काही मनुष्य करत नाही. ही सवय लागून जाते, त्याला संस्कार म्हटलेलं आहे. आणि हे संस्कार माणसाला प्रत्यक्ष कृती करायला भाग पडतात. संस्कारातूनच कृती होते, संस्कार नसेल तर कृती होत नाही. म्हणून बुद्धानं इतक्या बारकाईनं ह्या एकंदरीत माणसाच्या अस्तित्वाचा विचार केलेला आहे. आत्म्याला इथे कुठे जागा आहे? आत्म्याचं वर्णनच विचित्र वाटतं, त्याच्यात काही बदलच होत नाही. परंतु हे तर सारं बदलण्याचंच काम आहे. बदल घेतल्याशिवाय, जसं तर डोळ्याने पाहायचं म्हटलं, ही पाहण्याचा डोळा बदलतच नसेल, त्याच्यावरती काही परिणामच होत नसेल, तर बाहेरचं रूप त्याला दिसेल कसं? त्याची जाणीव होईल कशी काही? ते कळेल कसं? होऊ शकत नाही ना ते. हा बदल झालाच पाहिजे, बदल झाला तरच शक्य आहे ते रूप पाहणं डोळ्याला. कानाला ऐकलं तेव्हा शक्य आहे जेव्हा बदल होईल तेव्हा. बाहेर जे काही व्हायब्रेशन्स आले, कानावरती आदळलेल्या पडद्यावरती, तिथे जे काही संवेदना निर्माण होतात त्या मेंदूपर्यंत जाऊन पोचल्या, मेंदूनी पहिचान केली, कोणता स्वर आहे ते ओळखलं, आणि मग ह्या विज्ञानानं ते सुखकारक असेल तर धरून ठेवलं, दुःखकारक असेल तर सोडून दे बाबा असं सांगितलं. हा प्रकार घडतो. ही क्रिया आहे, मूवमेंट आहे. हे बरोबर आहे? ठोस आहे का? न बदलणार आहे का? काहीच नाही. त्यामुळं
माणसाचं शरीरही बदलतं, हे बरोबर आहे. माणसाच्या वेदनाही बदलतात, सुख दुःख, असुख दुःख कायम बदलतच आहे ना. एकच एक कायम भावना राहत नाही, स्थिरता राहत नाही त्याच्यामध्ये. संज्ञाही बदलते, पेहचान बदलते, त्या गोष्टीची असलियत काय आहे तीही बदलत राहते, संस्कार बदलत राहतात, त्याच गोष्टीला मनुष्य कायमचं काही चिकटून राहत नाही. आणि या साऱ्या गोष्टी त्या विज्ञानाच्या माध्यमातून होतात. म्हणून बुद्धानं आत्मा नाकारला, कारण तो असणं शक्यच नाही. ही अत्यंत वैधानिक क्रिया आहे, त्याप्रमाणे मनुष्य जगतो. काही लक्षात आपल्याला. मग कर्म जेव्हा घडतं तेव्हा नेमकं काय होतं? संस्कार माणसाला करायला प्रेरणा देतो. संस्कारामुळं प्रेरणा वाटते. संस्कारामुळं तो परिणाम झाल्यामुळं, त्या सवयीमुळं माणसाला करण्याची इच्छा होते, प्रेरणा होते. आणि करण्याची इच्छा होते तेव्हा मनुष्य करतो. त्या करण्याच्या इच्छेला म्हटलेलं आहे तृष्णा, तण्हा, करण्याची इच्छा. करण्याची इच्छाच नसेल तर मनुष्य काही करू शकतो का? प्रत्येक दररोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट इच्छेप्रमाणेच मनुष्य करतो. इच्छा त्याच्या पाठीमागे आहेच. काही गोष्टी सवयीच्या होऊन जातात म्हणून त्याच्या पाठीमागे इच्छा आहे की नाही आपल्याला दिसत नाही, आपण तिकडे लक्ष देत नाही. सवय झाली ना, त्यामुळे लक्ष देण्याचं गरज नाही. परंतु कार्य त्या पद्धतीनं चालतं, इच्छा पाठीमागे असतेच. आणि ती इच्छाशक्ती माणसाला करायला भाग पडते. आणि इच्छाशक्ती करायला भाग पडते त्याचे सरळ सरळ दोन भाग आहेत. पहिला भाग आहे जे सुखकारक आहे ते मनुष्य करण्याच्या मागे लागतो. दुःखकारक आहे ते टाळण्याच्या मागे लागतो. ह्या दोन प्रवृत्तीनं मनुष्य काम करतो. म्हणजे माणसाला एवढं पक्कं माहीत आहे की सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं, हे कोणाला शिकवण्याची गरज नाही. कोणत्या शाळेत मनुष्य सुख आणि दुःख शिकला सांगा मला? अनेक गोष्टी शिकता येतात, पण सुख आणि दुःख आणि भीती कुठे शिकला? कोणती शाळा आहे? कोणी शिकवलं? शिकवावं लागत नाही. तर ह्या विज्ञानावरती जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारामधून माणसाला ते जन्मल्यापासून कळतं. त्यासाठी थांबावं लागत नाही. म्हणून त्या बाळाला सुख आणि दुःख कोणी शिकवत नाही. दुःख झालं की रडायलाच लागतं, सुख झालं की शांत होतं. कोणी शिकवलं सुख आणि दुःख? शिकवण्याचा सवालच नाही. विज्ञानामध्ये ते संस्कार झालेले, त्या संस्काराप्रमाणे त्यांना ते जाणलं. आणि म्हणून मनुष्य जे काही कर्म करतो, वागतो, बोलतो, करतो, त्या साऱ्याच्या पाठीमागे एक प्रेरणा आहे, त्याची इच्छाशक्ती आहे, त्याची आवड निवड आहे. कोणती? सुख पाहिजे, दुःख नको. म्हणून मनुष्य जाणून बुजून वागतो आणि अनेकदा सवयीमुळे वागतो, त्याच्या परिणामाची तो पर्वा करत नाही. जाणून बुजून वागणं किंवा सवयीमुळं वागणं याचे काय परिणाम होतील त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेणं, जाणीव नसणं, याला म्हणतात अविद्या, अज्ञान. म्हणजे अज्ञानाचा अर्थ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असा नाही. माहिती नसणं हे व्यावहारिक अज्ञान. परंतु बुद्ध ज्या अज्ञानाची भाषा करतात ती भाषा ही आहे. आणि मग होतं काय? आता हे टेस्ट करायचं, तर थोडंसं टेस्ट कसं केलं तर ते आपण बघूया. की जेव्हा मनुष्य मेडिटेशन करतो तेव्हा याचं टेस्टिंग होतं. जेव्हा एकाग्रता वाढत जाते, मनुष्य ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये जातो. ही पहिली ध्यानाची अवस्था काय आहे? एक तर त्याचं मन एकाग्र होतं,
एखादा विचारच, जसं आपण एखादं भांडं साफ करायचं असं, तर एखादं भांडं जर साफ करायचं असेल तर आपण कृती कशी करतो? एक तर भांडं पकडतो एका हातानं, घट्ट पकडतो ना, आणि दुसऱ्या हातानं मग सगळीकडून साफसफाई करतो. हीच पद्धत आहे ना साफ करण्याची, कारण वेगळी काही पद्धत आहे नाही. त्याप्रमाणे मनुष्य एकाग्र झाला की एखादा विचार तो असा घट्ट पकडतो आणि त्या विचाराची तपासणी करायला लागतो. दुसरे विचार येत नाहीत, एकाच विचारावरती तो स्थिर राहतो. एरवी आपलं कसं असतं, विचार येतात जातात येतात जातात येतात जातात, आपल्याला कशाचं कशाला हे नसतं, आणि त्या क्षणी आपण तसतसं वाढत जातो, आपला मूड सतत बदलत जातो, आपलं वागणं बदलत जातं. ही अशी परिस्थिती आहे. परंतु जेव्हा आपण एकाग्रतेने एखादं काम करतो, एकाग्रतेनं काम करतो, तेव्हा मात्र मग इकडे तिकडे कुठे आपलं लक्ष राहत नाही, सारं त्या कामावरती लक्ष एकाग्र होतं. म्हणजे जणू काही जे काही काम आपण हाती घेतले ते असं घट्ट पकडलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे भांडं साफ करण्यासाठी सगळीकडून आपण त्याला तपासतो, त्याप्रमाणे आपलं सारं लक्ष त्या विशिष्ट विषयाशी केंद्रित राहतं. एकाग्रतेनं काम करणं हा अनुभव आपल्याला आहे. अशा पद्धतीने एकाग्रतेनं काम होतं. जो एकाग्र नाही त्याची अवस्था काय? मन चंचल असतं, तर त्याच्यावरती काय स्थिर होऊ शकत नाही. अभ्यास करायचा आहे, अभ्यास जिला एकाग्रता जमते तो एकाग्रतेनं अभ्यास करेल, त्याचं लक्ष इकडे तिकडे कुठे जायचं नाही. चंचल असेल त्याची अवस्था काय? एखादं वाक्य वाचेपर्यंत त्याचं लक्ष जागेवरती राहत नाही. कुठे संगीत आलं का तिकडे त्याचे कान जातील, कुठे काही बघायला मिळालं की तो तिकडे बघायला लागेल. चंचलच आहे ना, आणि त्यामुळं मग अभ्यास होतच नाही, ते शक्यच नाही. तर ही चंचलता जी आहे, ही चंचलता माणसाला अस्थिर करते, आणि ध्यानाच्या अवस्थेमध्ये ही चंचलता जाते, माणसाला स्थिर करते, एखाद्या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित होतं. हा ध्यान साधनेचा पहिला फायदा आहे. त्याची प्रत्येक माणसाला गरज आहे, आणि जितका तो या बाबतीमध्ये चांगला तयार होईल एकाग्रतेमध्ये, तितका त्याचा लाभ वाढत जातो. म्हणून त्या एकाग्रतेमध्ये एक काम होतं महत्त्वाचं. एकच गोष्ट मनुष्य धरून ठेवतो पक्के, आणि तीच गोष्ट सगळीकडून तपासत राहतो, जाणत राहतो. त्या धरून ठेवलेला म्हटलेलं आहे विचार, आणि तपासलेला म्हटलं आहे वितर्क. म्हणून वितर्क आणि विचार ह्या त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये मानसिकता स्थिर राहतात, अशा चंचल राहत नाही. आणि त्यामुळं काय होतं, सुखाची जाणीव आतमधून व्हायला लागते, आपलं सुख वाटायला लागतं, आपला आनंद वाटायला लागतो. पहा, कधी अनुभव घेतला असेल, एखादं काम अतिशय एकाग्रतेनं आपण केलं ना, की ते काम संपल्यावरती आपल्याला खरंच चांगलं वाटतं, सुख होतंच. काम किती कठीण असो, कष्टाचं असो, काही असो, पण तो आंतरिक भावना जी असते ती मात्र सुखाची असते. हा आपण अनुभव घेतला असेल. एकाग्रतेने एखादं काम केलं ना की त्याचा अनुभव सुखकारक होतोच. तर त्यामुळे एकाग्रतेच्या अवस्थेमध्ये वितर्क विचार काम करतात, तिथे सुख निर्माण होतं आणि आनंद असतो, त्याला प्रीती म्हटलं जातं. त्यामुळे 5 गोष्टी मनामध्ये राहतात आणि चंचलता नष्ट होते. विचार, वितर्क, एकाग्रता, प्रीती आणि सुख. यामध्ये मग तो दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेत जातो तेव्हा विचार आणि वितर्क संपतात. कुठलाही विचार तो पकडत नाही. मन विचारापासून एक प्रकारे मुक्त होतं आणि फक्त त्याला 3 गोष्टींची जाणीव होते. एक तर अत्यंत प्रसन्नता वाढते, अत्यंत एकाग्रता वाढते. ही ध्यानाची अतिशय महत्त्वाची अवस्था आहे. प्रथम ध्यानाची अवस्था त्याला म्हटलं, द्वितीय ध्यानाची अवस्था म्हटलेला. आता
या ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर माणसाला आपल्या ह्या विज्ञानाला हाताळण्याची शक्ती येते. एखादं काम करायचं की नाही तो विचारपूर्वकच करणार. सुखकारक असेल तर करेल, दुःखकारक असेल तर करणार नाही. ही ताकद माणसाच्या मनामध्ये येते आणि अशी माणसं मग काही वेगळ्या पातळीवरती जगतात, ज्याला आपण शीलविशुद्धी म्हणतो. ती शीलविशुद्धी तेव्हा येते. मग खोटं बोलायचं नाही हा त्याचा नियम राहत नाही, स्वभाव बनून जातो. भले काही हो, खरंच बोलणार. आणि आपण जर आपलं स्वतःचं निरीक्षण केलं, अशा कित्येक गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा असतात. चांगलं वागण्याच्या बाबतीमध्ये, योग्य करण्याच्या बाबतीमध्ये सवयीमुळं आपण ते तसंच वागतो, वेगळं वागत नाही. आणि त्यावरून मनुष्य एकमेकाला ओळखतो. कोण कसा आहे, कोणाची प्रवृत्ती काय आहे, कोणाचा स्वभाव काय आहे आपल्याला माहीत असतं ना. आपण माणसाला लेबल लावतो त्या स्वभावाचं. कोण कसा आहे ते कशाने ओळखलं तर अनुभवातून त्या प्रसंगी तो मनुष्य नेमकं तसंच बघतो. मग ठरलं की आता स्वभाव तसा आहे त्याचा म्हणून. हे लक्षात आलं. त्यामुळं मनाला अशी योग्य पद्धतीनं काम करण्याची सवय लावणं की जेणेकरून सुख निर्माण होईल, हा बुद्ध धर्मातला कर्म करण्याचा पहिला संबंध आहे. आपल्याला जाणून बुजून कर्म करता येतं, सुखच निर्माण होईल अशाप्रमाणे वागता येतं. म्हणून जे बुद्धानं शील सांगितलेलं आहे ते नुसते नियम नाहीत. त्या नियमांचं पालन केलं तर आपल्या स्वभावामध्ये बदल होतो, संस्कार बदलतात आणि प्रत्यक्ष करण्याची आपली जी विल पॉवर आहे, इच्छाशक्ती जी आहे, ती इच्छाशक्ती त्याप्रमाणे अनुकूल बनते. म्हणून कर्म करणं कोणाच्या हातात आहे? माणसाच्या हातात आहे. आणि हे कर्म कोणता परिणाम करेल हे जाणून मनुष्य करतो. त्यामुळं तो परिणाम साधण्यासाठी माणसानं ते कर्म केलं तर तो परिणाम चुकणार आहे का? नाही चुकणार. बरोबर आहे. आणि मनुष्य जे काही कर्म करतो तो अशी इच्छा बाळगूनच करतो, जाणीव बाळगूनच करतो. म्हणून फळाची आशा न बाळगता कर्म करणं शक्य आहे का? परिणाम काय होईल त्याची पर्वा न करता कर्म करणं शक्य आहे का? तुम्हाला आवडो नाही तर नावडो, परिणाम होणारच, तो टळत नाही. म्हणून मागच्या वेळेस म्हटलं होतं की गीतेमधली ती शिकवण कर्मण्येवाधिकार असते, अतिशय खोटेपणा आहे. म्हणजे हिंदू धर्मातली सर्वात मोठी शिकवण, महान शिकवण, त्याला हिंदू कर्मयोग म्हणतात. गीतेनं कर्मयोग शिकवला. कर्मयोग किती खोटेपणा आहे तो पहा. आत्म्याला मानलं काम बिघडलं. आत्मा न म्हणता जेव्हा माणसाची काय म्हणू आपण डिसेक्शन केलं, अगदी त्याला आतमध्ये जाऊन पाहिलं, अंतरंगात शिरून, तर मग बुद्धाच्या गोष्टी पटायला लागतात की रूप आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, संस्कार आहे, विज्ञान आहे, हे त्याच्यामध्ये कार्य करणार आहे आणि ते सतत परिवर्तनशील आहे. म्हणून कर्म आत्म्यावरती त्याचा परिणाम होणं, माणसानं करणं याला काही अर्थ नाही. विज्ञान जे आहे त्या विज्ञानाच्या प्रेरणेनं मनुष्य जे करतो आणि त्याच्यावरती परिणाम कसा होईल, संस्कार कसा होईल या दृष्टीनं करतो, तेव्हा त्याला अर्थ आहे. मग आपल्या मनावरती कोणता परिणाम व्हावा हे समजून उमजून मनुष्य एखादं काम करू शकतो की नाही, एखादी गोष्ट करू शकतो की नाही. मग आपण शिस्त लावणं, सवय लावणं, सदाचाराचं वळण लावणं, ह्या ज्या गोष्टी बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय? हाच अर्थ आहे ना की त्याच्या वागण्यात असं आलं म्हणजे त्याचा परिणाम असा होईल, हे आपण जाणतो आणि करतो. त्यामुळं कर्म जाणीवपूर्वक केलं जाऊ शकतं. कर्माचा परिणाम आपल्याला माहीत असतो आणि तो परिणाम साधण्यासाठी
त्या पद्धतीनं कर्म करणं हा कर्माचा एक सतत सोपा असा अर्थ आहे. म्हणून गीतेनं जे काही म्हटलं कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, फळाची अपेक्षा तू बाळगायची नाही, हे चुकीचं आहे. कर्म का करायचं ते सुद्धा ठरवावं लागतं. आणि म्हणून हिंदू धर्माने एक फार मोठा घोटाळा केलेला आहे. कर्म म्हणजे त्यांनी फक्त व्यवहारामधल्या वागण्याला कर्म म्हटलेलं आहे. वागणं, बोलणं, विचार करणं, व्यावहारिक. व्यवहाराच्या पलीकडे गीतेला कर्म माहीत नाही. ही आणखी गंमत आहे. मग व्यवहारामध्ये काय सांगितलं? कर्माचे दोन भाग केलेले आहेत. एक आहे नित्यकर्म आणि दुसरं आहे नियतकर्म. हा सारा घोटाळ्याचा भाग आहे. नित्यकर्म म्हणजे काय? मनुष्य उठतो, तोंड धुतो, आंघोळ करतो, हे करतो, ते करतो, ते करतो, हे सारं नित्यकर्म. रुटीन ज्याला म्हणतो आपण, ते माणसाचं जगण्याचं रुटीन आहे, ते नित्यकर्म. ते माणसानं करत राहायचं. आणि दुसरं आहे नियतकर्म. ती मात्र भानगड आहे मोठी. नियतकर्मामध्ये गीतेनं काय सांगितलेलं आहे, म्हणजे हिंदू धर्मानं काय सांगितलं आहे, की ज्या जातीला जे जसं वागायला सांगितलेलं आहे तो जातीचा धर्म हे त्याचं नियतकर्म. नियत म्हणजे नियुक्त केलेलं, ठरलेलं, त्याला दिलेलं, त्याला ते करायला लावलेलं. कोणी? ईश्वरानं, देवानं, वगैरे वगैरे. त्याच्या इच्छेचा काही सवाल नाही तिथे. काही लक्षात आलं? आणि आपण आत्तापर्यंत बघितलं की इच्छाशक्तीशिवाय मनुष्य काही करत नाही. ती इच्छा कशी घडते तेही बघितलं. मनुष्य सुख कसं जाणतो, दुःख कसं जाणतो, आणि मग कोणत्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून इच्छा बाळगतो, हे आपण बघितलं. तसं गीतेनं म्हटलेलं आहे तुमच्या इच्छेशी काही संबंध नाही. मग तो क्षत्रिय आहे ना, त्याचं काम मारणं, त्यानं मारण्याचं काम केलंच पाहिजे. त्यानं हिंसा म्हणायची नाही. ब्राह्मणांनी यज्ञ केला, तिथे पशूंचा बळी दिला, पशूंचा बळी दिलाच पाहिजे त्यांनी. मग तेव्हा म्हणायचं नाही की आम्ही हत्या करतोय पशूंची म्हणून. ते तुमचं धर्मकर्म आहे. तुम्हाला दिलेलं, नेमून दिलेलं कर्म आहे, ते तुम्ही अजिबात सोडता कामा नये. त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. म्हणून हिंदू नावाचा धर्मच नाही, प्रत्येक जात हा स्वतंत्र धर्म आहे. प्रत्येक जात स्वतंत्र धर्म आहे. तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल तो कॉमन असेल, परंतु तो कॉमन देव आहे म्हणून तुम्ही दोन्ही माणसं काही एका धर्माचे होत नाही. कारण प्रत्येक जातीचा वेगवेगळा धर्म आहे, तुम्ही त्या धर्माप्रमाणे जगायचं. किती लबाडी आहे त्याच्यामध्ये पहा. पराकुटीची लबाडी आहे की तुम्हाला एका विशिष्ट प्रकारच्या जीवन पद्धतीला बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. आणि त्या जीवन पद्धतीचे जे नियम आहेत त्याला त्यांनी देवानं दिलेलं नियत कर्म म्हणून तुमच्यावरती लादलेले आहेत. हिंदू धर्मानं जी मानसिक गुलामगिरी निर्माण केलेली आहे कर्माच्या बाबतीमध्ये, तीही अशा प्रकारची आहे. समजणं अवघड आहे. कोणी समजावून सांगितल्याशिवाय ती समजू शकत नाही. आणि या दृष्टीनं जर बघितलं तर भारतीय माणसं कशा विचित्र प्रकारच्या मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलेली आहे ती पहा. मानसिक गुलामगिरी आहे. जातीला मानतो तो किती विचित्र गुलाम आहे, त्यातून त्याची सुटका होणं मोठं मुश्किल आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती की तो मृत धर्म आहे, डेड रिलिजन. त्याला धर्म म्हणून तुम्ही स्वीकारताच कामा नये, जवळ करताच कामा नये. ही बाबासाहेबांची भूमिका होती. हे कळायला एक कष्ट आहेत ना. जर हे कळलं नाही तर मनुष्य आपलं कर्म काय ते सुद्धा कळणार नाही. तो आत्मान वगैरे त्याच्यामध्येच गडबडत राहील, गुंडाळा गेला तो त्याच्यामध्ये.
देवानं ठरवलेलं कर्म ते तू करायचं. म्हणून मग कृष्ण त्या अर्जुनाला सांगतोय, अरे तू क्षत्रिय आहेस, मारणं तुझा धर्म आहे, ते तुझं कर्म आहे, तू केलंच पाहिजे. कुठल्या पाप पुण्याच्या गप्पा मारतोस? तुझ्या धर्माचं पालन करतो, तुझ्या धर्माचं पालन कर. मग हिंदू धर्माचं पालन करण्याचा अर्थ काय? प्रत्येक जातीनं आपल्या जात धर्माचं पालन करणं. म्हणून हिंदू हा एक धर्म नाही, प्रत्येक जात स्वतंत्र धर्म आहे आणि त्या साऱ्या धर्मांची बांधलेली एक मोठ म्हणजे हिंदू धर्म आहे, गाठोडा आहे ते. म्हणून ही माणसं आपापसात माणसासारखं जगू शकत नाहीत, माणुसकीनं वागू शकत नाहीत, सार्वजनिक कल्याणासाठी झटू शकत नाहीत. सुख कसं निर्माण होईल आणि आपल्या प्रत्येक करण्यातून सुखच निर्माण झालं पाहिजे अशी भावना बाळगू शकत नाहीत. उलट धर्माच्या नावानं सुद्धा क्रूर बनवून ते दुसऱ्याची हत्या करतील, वाटेल ते दुसऱ्याचं नुकसान करतील, अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जातीला मानणं म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याचं वाटोळं करणं आहे बा. मनुष्य म्हणून आपल्या अस्तित्वाचं पूर्णपणे वाटोळं करणं आहे. काही किंमत नाही आपल्यालाच. म्हणून जाती धर्माच्या याच्यामध्ये जो मनुष्य अडकला त्याचं जीवन असं वाया गेलेलं आहे, व्यर्थ गेलेलं आहे. त्याच्याजवळ आपलं स्वतःचं जीवन जगण्याची सुद्धा कोणतीही योग्यता राहिलेली नाही. त्यामुळं हिंदूंचं कर्म आणि बुद्धानं सांगितलेलं कर्म याच्यामधला फरक आपल्या लक्षात आला. बुद्धानं सांगितलं कर्म प्रत्येक माणसाच्या सुखाशी दुःखाशी निगडीत आहे. ते कसं घडतं ते बुद्धानं सांगितलं. आणि सुखकारक परिणाम व्हावं असं जर मनुष्य वागत राहिला, करत राहिला, तर त्याला सुखच मिळत जाईल, ते काही कमी पडणार नाही. दुःखकारक कारणाची त्यानं मीमांसाच केली नाही, तो दुःखकारक काही करत राहिला तर दुःख काही त्याचा पिछा सोडवणार नाही. शेवटी कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म नाही करायचं कोणाच्या हातामध्ये? माणसाच्या हातामध्ये. त्याची इच्छाशक्ती त्याजवळ आहे, त्यामुळे तो करतो. आणि परिणाम काय होईल लक्षात घेऊन तो कर्म करू शकतो. गीतेनं सांगितलं परिणामांचा विचार करायचा नाही, तो आपलं कर्म करत राहा. आहे ना फसगत? एवढा मोठा धोका धर्माच्या नावाने दिलेला आहे. म्हणून हा गीता राष्ट्रीय ग्रंथ होऊ कसा शकतो? आणि या देशाचा प्राईम मिनिस्टर, जपानी प्राईम मिनिस्टरला तो ग्रंथ भेट कसा देऊ शकतो? किती लबाडी आहे ते पहा, पराकुटीची लबाडी आहे ना. राजकारण म्हणून मी सांगत नाही आपल्याला, ही वस्तुस्थिती आहे ते. आणि अशा ह्या गोष्टींना श्रेष्ठ मानणारे, महान मानणारी माणसं कोणत्या लायकीची आहे ते पहा. ते स्वतःचं जीवन तर बर्बाद करतातच करतात, पण तो दुसऱ्याचं जीवन बर्बाद करायला निघालेली माणसं आहेत. कधी कधी म्हणावं असं वाटतं की मनुष्य म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. फक्त बुद्धानं माणसाला मनुष्य बनवलं, खरा मनुष्य बनवलं, सच्चा मनुष्य बनवलं. बाकीच्या बहुतेक धर्मांनी माणसाच्या जीवनाशी खेळ केलेला आहे आणि त्याचं माणूसपण जे आहे ते सारं विद्रूप करून टाकलेलं आहे, डिस्टॉर्ट केलेला आहे. हा इतका अन्याय मनुष्य जातीवरती झालेला आहे. आणि हे सारं शिकवण्यामध्ये आत्मा आणि कर्म याचा वापर केलेला आहे. बरेच धर्म आत्मा मानतात, कर्मही मानतात. म्हणून त्या कर्माची खरी जी मीमांसा बुद्धानं केली ती मीमांसा इथे आपल्या लक्षात येईल की बुद्ध प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या कसोटीवरतीच तपासायला सांगतात, त्याच्या पलीकडे ते जाऊ देत नाहीत. आणि म्हणून मग आपण मागे बघितलं होतं की माणसाची
जगण्याची 3 अधिष्ठानं आहेत. एक आहे, पहिलं काम प्रत्येक माणसानं केलंच पाहिजे, हा बुद्धाचा आग्रह आहे. जसं आहे तसं जाणायला शिका, समजायला शिका. अंडरस्टँड थिंग्स ॲज दे रिअली आर. मग मनुष्याचं अस्तित्व नाम आणि रूप आहे. त्या नामाची अशी अंग आहेत, ती अशाच प्रकारे काम करतात. हे खरं खरं जाणणं आहे की कल्पना करणं आहे? हे खरं खरं जाणणं आहे. मग माणसाच्या मनामध्ये आत्मा आहे, तो असा आहे तसा आहे, खरा खरं आहे असं जाणता येतं का? काही मार्ग आहे जाणण्याचा? काहीही मार्ग नाही. म्हणून त्या कल्पना आहेत. बुद्ध कल्पनेकडे लक्ष देत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाण असलं पाहिजे. आणि विज्ञानाचा नियम काय? सायन्स कसं ऑपरेट होतं? सिद्ध व्हावं लागतं पुराव्यानिशी. सिद्ध करणं ही सायंटिफिक मेथड आहे, पद्धती आहे. मग मनुष्य अशा पद्धतीनं जगतो. नाम रूप, त्यामध्ये वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान, हे माणसाला प्रत्यक्ष जाणता येतं की नाही? तपासून पाहता येतं की नाही? प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्यासारखी आहे. आणि म्हणून आपलं स्वतःचं अस्तित्व आपण अशा पद्धतीनं जर तपासून पाहून समजू शकतो, तर त्यावरती विश्वास ठेवणं योग्य आहे की त्यावरती विश्वास न ठेवता अशा केवळ कल्पनावरती विश्वास ठेवणं योग्य आहे? काय उत्तर आहे? आपल्या अनुभवावरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून बुद्धानं जसं आहे तसं जाणायला सांगितलं. हा तुझा अनुभव आहे, हा माणसाचा अनुभव आहे, याच्यात कुठेही चूक होत नाही, करून पहा. बुद्ध फक्त हे लोकांना सांगू शकतात, करून पहा, पश्चातांग वेदितव्य, आणि मग बोला. कुठलेही धर्म करून पहा असं सांगत नाहीत. काय म्हणतात? झक मारत करा. देवाचा हुकूम आहे, देवाची आज्ञा आहे, तुम्हाला त्याची सुटका नाही. नियत कर्म तुमच्यावरती लादलेलं आहे, तुम्हाला ते करायला भाग पडलेला आहे. म्हणून हिंदू धर्माची शिकवणच मुळात माणसाला मानसिक गुलाम करणारी आहे. आणि त्यासाठी त्यांनी अनेक अशा संकल्पनाचा वापर केलेला आहे. बुद्धाची भूमिका नेमकी तिच्या विरुद्ध आहे की मनुष्य स्वतंत्रच आहे आणि तो स्वतंत्रच राहिला पाहिजे. स्वतंत्र राहूनच तो परिपूर्ण होऊ शकतो, स्वतःचं जीवन घडवू शकतो, नाही तर त्याला दुसरा काहीही चान्स नाही. म्हणून स्वतंत्र होणं किती आवश्यक आहे ते यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणून पहिलं अधिष्ठान आहे जसं आहे तसं जाणणं. इच्छा आकांक्षा माणसाजवळ आहेत की नाही? त्या सोडता येतात का? नाही सोडता येत. मग त्या इच्छा आकांक्षा अधिकाधिक सुखकारक कशा होतील, सुखाकडे कशा नेण्यास कारणीभूत होतील, त्या पद्धतीने त्यांचं नियोजन करणं कोणाचं काम आहे? माणसाचंच काम आहे. मनुष्य ते करू शकतो, त्याच्या हातातली गोष्ट आहे. पण तोच म्हणायला लागलं की तूच करता आणि तूच कर मिळता, म्हणजे वरती बोट टाकून तर प्रॉब्लेम झाला ना. मग ही मानसिक गुलामगिरी. काय? आपल्या हातात काही नाही, सारं त्याच्या हातामध्ये, तोच देतो. मनुष्य फक्त निमित्त आहे. किती भ्रम आहे, किती खोटेपणा आहे. प्रत्यक्ष मनुष्य अनुभवतो वेगळं. माझ्या मनात येतं तेव्हा मी करतो आणि त्याचा परिणाम होतो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. इट्स अ मॅटर ऑफ फॅक्ट. परंतु तिथे त्याचं मन विकृत केलं आणि त्याला काय झालं? तू कोण करणारा? कृष्णाला ते सांगितलं त्या अर्जुनाला, तू कोण मारणारा? आत्मा अमर आहे, तू मारतोस म्हणून काही कोणी मरत नाही. आता त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का? काही ते प्रत्यक्ष कोणाला मारला तर तो मरतो ना आमच्या समोर, हे खरं म्हणायचं? एवढी बौद्धिक लबाडी धर्माच्या नावानं केलेली आहे. हे कळणं अवघड आहे, परंतु कळावं लागतं. म्हणून जसं आहे तसं जाणण्याची इच्छा बाळगणं, आपल्या इच्छा आकांक्षा तपासणं, सुखकारक आहेत की दुःखकारक आहे, माणसाच्या मुठीतली गोष्ट आहे, त्याच्या हातातली गोष्ट आहे.
आणि हे करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. दॅट इज पॉवर ऑफ माइंड. हे मनोबल त्याच्याजवळ आहे, ती मानसिक शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि मन या अर्थानं म्हणून व्यापक शब्द वापरलेला आहे, ज्यामध्ये बुद्धी येते, जाणीव येते, प्रेरणा येते, कल्पना येते, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहे. हे मानसिक सामर्थ्य आज जे काही प्राणी मात्र आपल्याला पृथ्वीवरती दिसतात त्यांच्यापैकी मनुष्य जर सोडला तर कोणाजवळ आहे? कोणाजवळ नाही. म्हणून मनुष्य दुर्बल मानला जाऊ शकत नाही. त्याच्याजवळच हे फार मोठं मानसिक सामर्थ्य आहे, स्वबळ आहे. आणि बुद्धांना नेमका त्या सामर्थ्याचा वापर करायला शिकवला. कर्म करणं तुझ्या हातात आहे. कोणता परिणाम तुला प्राप्त करायचा आहे ते ठरवून करणं तुझ्या हातामध्ये आहे. आणि ते करणं तुला शक्य आहे. काय बुद्धानं चुकीचं सांगितलं? म्हणून कर्म हा विषय जो आहे त्या कर्माचा मुख्य अर्थ जर अशा पद्धतीने आपण घेतला तर मग आपल्याला पुढे पुनर्जन्माच्या कल्पनेकडे जाता येईल. आता तेही बरंच अवघड आहे. पुनर्जन्म कसा होतो? कर्म पुनर्जन्माला कशा प्रकारे सहाय्यक होतं? मनुष्य आपलं भविष्य कशा प्रकारे बदलू शकतो? हे त्याच्याच हातात आहे, बाकी कोणाच्याही हातामध्ये नाही. हे सत्य कसं जाणू शकतो? हे सारं लक्षात येण्यासाठी आपल्याला ध्यान साधनांची जे काही परिणाम आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल. विशेषतः 4 ध्यान साधना जे 4 ध्यानाच्या अवस्था आहेत त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्याचे परिणाम कसे होतात ते शिकावे लागतील. आणि ते शिकल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम काय होतो आणि तो अपेक्षित परिणाम आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो. परंतु हिंदूंचं कर्म जे आहे ते नियत आणि नित्यकर्म ह्या 2 याच्यामध्येच अडकलेलं आहे. आणि त्या दोन्ही एकदम सामान्य गोष्टी आहे. मनुष्य झोपतो, उठतो, काम करतो, खातो, पितो, हे नित्यकर्म आहे. याच्यातून पाप पुण्य होतं का? काही पाप पुण्याशी संबंध आहे का? त्याचं भविष्य घडण्याशी काही संबंध आहे का? अजिबात नाही. ह्या शारीरिक हालचाली आहेत त्या त्याला कराव्याच लागतात. त्यामुळं त्यांना तुम्ही धर्म नाही म्हणू शकत. तो शरीर धर्म आहे, स्वभाव आहे एवढं तर म्हणू शकाल फक्त. परंतु त्याचा असा काही धर्माशी संबंध आहे असं नाही. म्हणून हिंदूंनी मुख्य कर्म कोणतं शिकवलं? नियत कर्म. जात म्हणून तुला ठरवून दिलेलं कर्म तेच तू केलं पाहिजे, दुसरं करता कामा नये. शूद्रानं शिकायचं नाही, त्याला तो अधिकार दिलेला नाही. ते कर्म देवाने त्याला सांगितलेलं नाही. म्हणजे त्याचं जीवन तुम्ही बंदिस्त करून टाकलं ना, उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणजे तमाम माणुसकीची विटंबना करण्याची शिकवण आपल्याला हिंदू धर्माच्या माध्यमातून पाहायला मिळते. विटंबना, त्यापेक्षा काही कमी नाही. आणि म्हणून हिंदूंचं कर्म नित्यकर्म, नियतकर्म या 2 शब्दामध्ये येतं. त्याचा विज्ञानाशी काही संबंध नाही, सुखदुःखाशी काही संबंध नाही. तू कोणाला मारल्यानं तो मरत नाही म्हणजे दुःख निर्माण होत नाही. त्या मारणाऱ्याला दुःख नाही आणि मेला त्याला दुःख नाही. कसं शक्य आहे? थापाच आहेत ना. परंतु मनुष्य त्यामध्ये अडकला. आणि याचं अडकण्याचं मुख्य कारण हेच आहे की ब्राह्मणानं माणसाला शिकवण नाकारून, शिकणं बंद करून, ज्ञानाचा अधिकार नाकारून त्याची जी काही बौद्धिक विकासाची प्रक्रिया होते ती त्यांनी खोडलेली आहे, छाटलेली आहे. ठराविक पातळीपर्यंत त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे. योग्य अयोग्याचा विचार करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आलं पाहिजे. त्यामुळे त्याला विविध गोष्टी कळल्या पाहिजेत, विविध प्रक्रिया कळल्या पाहिजेत, सृष्टीचं विशिष्ट ज्ञान झालं पाहिजे. ते होण्यापासूनच त्याला त्यांनी थांबवलं शिक्षण बंद केल्यामुळं. आणि मग मानसिक विकास न झाल्यामुळं
मनुष्य अशा साऱ्या टाकाऊ कल्पना धर्म समजून स्वीकारू शकला, त्याप्रमाणे वागू शकला. हिंदू धर्म ह्या अज्ञानातून लादलं गेलेलं प्रकरण आहे. या देशावरती अज्ञानातून लादलं गेलेलं आहे आणि त्या लादल्या गेल्याचे संस्कार झाल्यामुळं आज माणसाला त्याच्यातून निपटणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. आणि का सोडत नाहीत हिंदू धर्म? त्याच देवात अडकला, त्याच कर्मात अडकला, त्याच शिकवणीत अडकला, तो स्वतःकडे पाहायलाच तयार नाही. म्हणून नुसतं ॲकॅडमिक एज्युकेशन घेतल्यानं ही भावना बदलणार नाही. त्यामधून माणसाची क्षमता वाढते, ही गोष्ट खरी आहे. ॲकॅडमिक एज्युकेशनचा एक मोठा फायदा, त्याची कुवत वाढते, त्याची समज वाढते, अनेक गोष्टींचं ज्ञान त्याला झालेलं असतं. त्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर करण्याची, आपल्या विचारशक्तीचा वापर करण्याची, आपल्या मनाचा वापर करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आलेली असते. वेळ असते फक्त त्याला तो वापर कसा करायचा हे शिकवण्याची. आणि तो वापर करायला शिकवला तर मनुष्य त्या अज्ञानातून सुटू शकतो, त्याचं नवीन जीवन निर्माण होऊ शकतं. हा वापर करायला शिकवण्याची जबाबदारी म्हणजे धर्मांतर आहे, धर्मदीक्षा आहे, साधी गोष्ट नाही. ते वरवर पाहताना आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नसेल, पण त्यांचं आंतरिक महत्त्व हे आहे की तुम्हाला लोकांना शिकवायलाच पाहिजे. आपोआप नाही शिकणार तो, त्यात जो क्षमता आहे, त्यात जो आता योग्यता आहे, पूर्वी नसेल. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून धम्माचा प्रचार करावाच लागतो, तो लोकांना सांगावाच लागतो, तो स्वतः पण अंगीकारावाच लागतो, तो जीवनमार्ग पत्करावाच लागतो. त्याशिवाय आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते आपण सुधारू शकत नाही. आणि हे सारं आपण करू शकतो, ते आपलं कर्म आहे. त्याला बुद्धानं कुशल कर्म असं म्हटलेलं आहे. काही लक्षात आलं आपल्याला? तर अशा प्रकारे कर्माचा थोडासा विचार करून आपण पुढच्या ह्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या मुद्द्यावरती येणार आहोत. तो आहे पुनर्जन्माचा. की कर्माचा आणि पुनर्जन्माचा काय संबंध आहे आणि आत्ता केलेलं कर्म पुढच्या जीवनामध्ये भोगावं लागतं का, असा काही परिणाम आहे का, ते आपण पाहणार आहोत. कारण हिंदू धर्मानं ती एक दुसरी शिकवण दिलेली आहे. आता तुम्ही दुःखी आहात, आता तुम्ही विशिष्ट जाती जन्माला, विशिष्ट प्रकारची दुःख सहन करता का, मागच्या जन्मी केलेलं पाप आहे ते, आणि ते सारं आता भोगावंच लागतं. त्यातून सुटका नाही कोणाची. तो कर्मसिद्धांत आहे, भोगावंच लागतं. आणि तिसरी गोष्ट, आता तुम्ही धर्माप्रमाणे वागला तर मग त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल पुण्याच्या रूपानं. म्हणजे त्यांनी माणसाला सगळीकडून कसं जखडून टाकलेलं आहे, हालचालीला जागाच ठेवली नाही. एवढी प्रचंड गुलामगिरी हिंदू धर्मानं माणसावरती लादलेली आहे. म्हणून आपण आत्ता केलेल्या कर्माचा परिणाम पुढच्या जीवनावरती होतो काय, आणि मागच्या जन्मात जे केलेलं कर्म होतं त्याचा परिणाम आपण आता भोगतो काय, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि तो विचार बाबासाहेबांनी पुढच्या प्रकरणात केलेला आहे. गत कर्माचा भविष्य जन्मावरती परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय, असा प्रश्न उपस्थित करून. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण पुढच्या वेळेस जाणार आहोत. तूर्त आपल्याला इथेच थांबावं लागेल, तर आपण इथेच थांबूया. जय भीम.